बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले के बेटे की कार दुर्घटना को लेकर विधानसभा में विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने सत्तारूढ़ पार्टी पर निशाना साधा है। मुंबई में संवाददाता सम्मेलन में उन्होंने कहा कि ऐसे मामले में चालक को बलि का बकरा बनाना राज्य में नया चलन बन गया है। दुर्घटना होने से पहले संकेत बावनकुले और उनके दोस्त जिस रेस्तरां में गए थे उसके सीसीटीवी फुटेज की गहन जांच होनी चाहिए। ड्रायव्हर दारू पिऊन चालवत आहे, काय म्हटलंय माहिती आहे पोलिसांनी? ड्रायव्हर दारू पिऊन चालवत आहे आणि त्याच्या बाजूला मुलगा बसला। आता दारू पिऊन जर ड्रायव्हर चालवत आहे गाडी हे माहित आहे तर ड्रायव्हरला गाडी कोणी देईल का? ड्रायव्हरला गाडी देईल का? आणि तुम्ही कारवाई न करता सर्व ठिकाणी आरोपी 48 तास मोकाट सोडताय। त्यानंतर जर तुम्ही त्यांचं ब्लड टेस्ट केलं तर अल्कोहोलिक निघणारच नाही ब्लड टेस्ट मध्ये। हे सगळी परिस्थिती त्या लपवण्यावर आणि म्हणून हे सगळं काम मला वाटतं एक अजित पवार गट पूर्ण त्यांनी केलं, पुण्यात मुंबईमध्ये शिंदे गटाने केलंय। आता ह्यांना वाटलं की मी कशाला मागे राहू म्हणून भाजपच्या प्रदेश अध्यक्षाच्या पोरांनी नागपुरात केला। अशा अनेक घटना होत आहेत। याला गुन्हेगारांना आता एक नवीन पायंडा यामध्ये पडतोय की मालकानी लोकांचा जीव घ्यायचा आणि ड्रायव्हरवर नाव आणायचं। इथेही ड्रायव्हरचं नाव आलं। काम करणारा कर्मचारी असेल, ड्रायव्हर असेल, याला बळीचा बकरा करायचा आणि आरोपींना मोकाट सोडायचा। असं म्हणतात की 150च्या स्पीडी गाडी होती, नशिबाने कोणी काही लोकांचा जीव गेला नाही, नाहीतर 10-20 लोकांचा जीव गाडीमध्ये लोक असते तर घेतले असता। यामध्ये स्पष्ट झालेलं आहे की बावनकुळे यांच्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवल्यामुळे हे ठार केलेलं आहे।